काय करते? तू हे घे. थोडंच घेतलं. मम्मी बघ कशी बघते कोपऱ्यात. आणि आता सोनूचा पार्सल आलाय जो मी खोलणार आहे. मीच खोलणार आहे, जो की माझ्यापेक्षा मोठा आहे. तिकडे लावून खोल ना, दे मला ते. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. रात्रीच्या 1 वाजता आपण व्लॉग चालू केला आहे. ही गावठी आहे. गावठी असं नाही बोलायचं, हिला कोणाला बोलायचं नाही. ही मला बोलते तर तुम्ही हिला शिव्या देऊ नका. आणि मम्मीला बघा, मम्मी हे बघा टेस्टी होता म्हणून मी खाते. आणि हिला बघा, हिच्याकडनं खुलत नाही. हेच बोलत होती मी. हेच सस्ता डायसन आपला कटकर. येशूला फक्त आणि फक्त माझे पार्सल्स खोलायचे असतात आणि सर्व यूज करायचं असतं, सर्व. सीझर जसं काय उठून सीझर आणणार आहे ना आम्ही लोक. मी पण अशीच करते आणि आज मी माझा एक नेल्स तोडून टाकला त्याच्यामुळे गाईज. वाव, अनबॉक्सिंग चालू आहे. तसं काय खरोखर हिला मी डायसनच घेऊन दिलाय, अशी रिॲक्ट करते. तर नाही डायसन, कारण की ते लास्ट लॉंग राहत नाही है ना. त्यापेक्षा PS5 घ्यायचा ना आणि खेळत बसायचं ना. फॉरेनर लोकांसाठी चांगले त्यांच्या केसांसाठी. हा, डायसन माहिती आहे इंडियन केसांमध्ये जास्त लास्टिंग नाही राहते. ते. मी पण डायसन यूज केलाय घरी बोलते, सलॉन मध्ये. काय नाही, मला तर अजिबात नाही आवडलं. डायसनचा हेअर ड्रायर पण यूज केलाय मी. काय हवाच येत नाही नीट त्याच्यामधनं. त्याच्यापेक्षा आपला आयकॉनिकचाच बेस्ट आहे भाई. आपल्याला सवय झाली ना आयकॉनिकची. एकदम हलकं. खुशी देखो इसकी. परत तसंच ठेवायचं, परत तसंच. का फेकलं असं? नीट नीट नीट. आपण आता यूज करतो सध्या. टाईप ऑफ ते बटन आहे. आता मला ठेव, माझ्यासाठी करतो. तुम्ही तो खराब हो. हे मस्त आहे. छोटं आहे अजून हे. पहिला मोठं छोटं. हे मला दे छोटं. अजून काय पाहिजे मॅडम तुम्हाला तर सांगून टाका. माझं टॉंग बी कसे सगळे हरवले घेऊन. परत कसं ते बटननी खोल, ओपन कर. या. आय थिंक नाही माहिती तर नको करू, मी करेन. सोड, जाऊ दे. येशू सोड. या साईडला लॉक खुलतंय. ते बटन दाबून फिरव, खाली वर करून फिरव ग. म्हणून ना जरा ऐकायचं माझं मोठ्या लोकांचं. हे मस्त आहे ना, क्युटी आहे, क्युटी वालं. हे सर्व काढून लगेच करायची गरज नाही. ठेव परत तसंच ठेव. चालू करून बघायचं. नाही, सकाळी कर. केस धु आणि कर. उद्या पूजा ताईची मेहंदी आहे. सो उद्या आम्ही जाणार आहे मेहंदीला. आमच्या घरातलं लय मोठं लग्न चालू होणार आहे, लय मोठं. माहीत नाही उद्या मी काय घालणार आहे. मी रोशनीला बोलली आहे, रोशनी तुझा ड्रेस दे मला घालायला, कारण नॉर्मलच घालून जाणार आहे. बिल्डिंगच्या वरच हळदी ठेवली आहे. त्यांच्याच बिल्डिंगच्या वर आय थिंक हळदी ठेवली आहे. माहीत नाही आता. त्यांनी जिकडे नवीन घेतलंय ना, आय थिंक तिकडे असेल. मग रात्री मी तिकडेच झोपेन, कारण मग लेट होईल. मग कसं निघणार, मग आजीकडेच झोपेन मी. आणि येशू तर येणार नाही. बघेन मी. सो आमची पूर्ण फॅमिली येईल या व्लॉगमध्ये उद्या. पप्पा पण असतील व्लॉगमध्ये, सर्वे असतील व्लॉगमध्ये. आज आम्ही वॉफल्स खायला उभे आणि तिकडे काका आले. तर आम्ही लोकांनी काकाला बघितलं. मग आम्ही तिकडे वॉफल्स घेतले आणि काका आरूसाठी घ्यायला आलेले. आणि आम्ही काकाला बघून एकदम घाबरलो. ते तर आतूनच होऊन जातं एकदम.
मी माझं तर होऊन जातं बाबा. त्याला काका बोलतात ठेवा पाणी पैसे मला. दिले? आणून द्या. काका बोलतात पैसे. मी बोली काका देऊन पण टाकले. माझे वाचवले. माझे वाचले. असे डोळे एकदम छान. मला सगळं पाणी पिली बाई. मला घेऊन पाणी. तिला पाणी घेऊन ये आणि मला पण पाणी दे. ही इशू अशीच करते काय. इशू गास ग्लास तोडशील तो. मला आवडलंय. खूप मस्त वाटतंय ना मम्मा. पॅकेजिंग पण मस्त आहे आणि दिसायला पण खूप छान वाटतंय. माझं बघ कशी बोलते तू छान पाणी काढून. हे बोलते मी हे छान वाटतंय. ड्रायर पण आणि ब्लो ड्राय पण एक सांगते ड्रायर सारखा. मम्मी लहानपणी करायची माझा ब्लो ड्राय. आपण मॅकडॉनल्ड्सला एकदा गेलेलो ना ते मम्मीने केलेली स्ट्रेट वाटत होती. दादा खा ना ते. अरे थांब मम्मा. आम्ही लोक असं एवढं आहे. वॉफल्स खाल्लंय ना एवढं गोड गोड नाही, गोड आता गोड. काय नाही. इशूच्या पोटात अरे जागा creamy लय मस्त आहे, खाऊन बघ. वेगळं आहे फॉर्म्युला म्हणून. मला तर कधी जागा खाते का नाही? नाही. कधीच नाही खात मी. पण माझ्या पोटात एवढीशी पण जागा नाही. एवढीशी आमच्या इथे पण. सरांनी आणलेलं ना त्यामुळे ते कारण की नको तुझं पोट सगळ्यांनी बघितलंय. अरे हे नको घेऊ इशू. इथे ये ना जरा. पाड मला नीट पकड कॅमेरा. तू गिरी हुई है. तिला खा. तिकडे कर. आता कसं होतंय? आयशू. आता कसं होतंय? सकाळ सकाळ. हो. बाय आयशू, बाय आयशू. आता केव्हा टाइम होता जाय ना तिकडं. खाऊ दे ना. अरे रे रे रे. 1 2 3 जा तिकडं. शॉर्ट उडाला. मामा. आधी ते मला घरात काम करते. लोक झोपली आहेत तिकडे. तुला चादरचं वाटतं तूच ओरडलीस. तूच तिला पाडवलं. कशी तूच बोलली? तिला धबधब धबधब केलं. One, तूच two, ओरडलीस. three. मग फक्त तूच पाय बोलते. उचलायला राहिला ही किती लोक तरी. तेव्हा पुढे ओरडतील. चादर घालून करून टाकली हरामखोर पोरं. एक तर घरात काय सामान नाही. डेंबीस पोरं. डेंबीस आई बोलते. आई बोलते ना डेंबीस आहे, लय डेंबीस आहे. दिशा लय डेंबीस आहे. नाही, असं तर नाही बोलत आई. आई मस्ती करते. आई आई सॉरी हा. हा आई ब्लॉग बघते बाई. लगेच कॉल येतो मग. काय बोललात तुम्ही लोक. आणि नरेश नाही सॉरी निलेश मामानी मम्मीसाठी पर्स आणला आहे. तो आम्हीच घेणार आहे. हो. मी तर यूज करणार हो. आहे. आम्ही तर यूज करणार आहे बा. इथेच आहे. बाहेर गावावरनं आणलाय आणि परफ्यूम पण आणलाय जो मी आज यूज पण केला. थोडं पण लगेच थोडं. माझे प्रोडक्ट असे लावते ना झपाट मम्मा आईने तुझा ऑरेंज वाला सिरम घेतला आणि तिचा वाला ठेवला. White. नाही नाही ऑरेंज वाला चांगला आहे. माझं सिरम का घेतलं तू? कारण माझं एवढं मॉइश्चरायझर थपा लावलं संपवलं हो, मी त्यात. संपवलं बघ बघ. मला फोडी आली मम्मा इथे. मम्मी किती गोरी मी आहे त्या ना. दिवशी काय केलं माहितीये माझ्याकडे जेवढे पण प्रोडक्ट्स होते ना सगळे लावले ते 2 सनस्क्रीन सेम एवढं आहे. काय लावायचं माझा? मम्मा हाय 2 म्हणून. सनस्क्रीन सेम आहे येल्लो तरी दोघी लावले. हाय पण लावायचं दोघी आपलं. सिरम लावले, दोघी मॉइश्चरायझर लावले. किती फाउंडेशन लावले त्याच्यावर. पण मॉइश्चरायझर लावला. असलं किती म्हणतो. केमिकल रिएक्शन झालं असेल म्हणून इथे स्किनवर. फोडी आली मला. पूर्ण मला आता तोंडावर समजलंय आलं. मला काय करायचंय ते. माझी स्किन ड्राय झाली. रात्री झोपताना सिरम वगैरे लावून झोप. आता शिक आयुष्य करून काहीतरी. मला माहिती आहे. ए तू पण लाव. डोंट टीच मी ओके. लय केस पुढे. हायवे हायवे हायवे. मम्मी अरे हा अशी ठेव ना अरे जरा. इथं आलं, चांगली इथं आलं, वाटते. माझ्या इथून scan किती झालं? चांगली वाटते अरे. मम्मा एकदम पुढे ठेव ना तेरे नाम. डेन्सिटी कमी झाली इकडं. वाईट इकडच्या पाण्याने. मला एक प्रोडक्ट भेटलाय कोलॅब साठी. ते स्पंच वाला ते लाव. कशासाठी ते? काळी केस ते टक्कल पावडर टाईप. समज त्या सलाड मी लावलेलं काली ते. आपल्याकडे आहे ना पण आता. पण कशाला लावू? मला नाही लावायचं आर्टिफिशियल. काय लावलं? मम्मी थोड्या दिवसानंतर पहिला बोलत होती की मी हे घेणार. हेअर एक्सटेन्शन. कशाला आर्टिफिशियल. मम्मा आयब्रोज पण नको फील करू ना मग ते आर्टिफिशियलच आहे. स्कॅल्प नाही करायचं. स्कॅल्प सारखंच येते तुझं. स्कॅल्प हे तुझी केस बस. ह्याच्यात अजून फनी वाटतंय. टिंग टिंग टिंग. मम्मी तो पक गई है मुझसे. आता मी खाणार.
हे कट करा, हे कट कर. मी झूम असं केलं आणि नेहमीच कुठे आहे? मी आपण ते पाहिजे दिवाणी होईल खाऊन. दिवाणी नाही होत मी. लोक होतात. मी आयब्रोज किती एवढे मी केस जरा पाटी करत जा, थोबाड दिसू दे तुझं मला जरा. मी आज ट्रेन मध्ये येशूला तेच बोलत होती की येशू जरा तरी केस मागे ठेव, म्हणजे जरा तरी तुझं तोंड दिसू दे आम्हाला. का बघायचंय माझं तोंड? बाय. तसं पण बघण्या लायकीचं आहे नाही. हा पण नको बोला मला. मला 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 तसं पण येशूला शिव्या तर पडतच असतात कमेंट सेक्शन मध्ये. मी बघतच नाही ना म्हणून ब्लॉग्सच नाही बघत मी. कधीचेच सोडून टाकलेत ब्लॉग्स बघायचे. मी एवढे आयब्रोज डार्क फील करते की मी जेव्हा आणि त्याच्यावर ना 3-4 आयब्रोचे केस दिसतात. बाकी सगळं मला पेंटिंग दिसते तिची. येशू आज ट्रेन मध्ये बसून माझे आयब्रोज बघते आणि म्हणते ह्याच्यामध्ये केस दिसत का नाही आहेत मला. हा म्हणजे 1-2च केस दिसतात. तिला काय समजलं की मी जेव्हा जास्त ब्लॅक करते ना तर एकदम ती अशी डार्क होऊन जाते माझी स्किन पण. आणि मी त्याच्यावरती मस्काराने ते सेट करते म्हणजे ते हलत नाही, तसेच राहतात आणि चांगले वाटतात. असेच आयब्रोज चांगले वाटतात मला तर खूप आवडतात भाई. आणि हे बघा 2 जानवर तिथे समोर लावलं. 2 जानवर. आता मी जाणार आहे माझ्या रूम मध्ये. पसारा बघून शॉक होणार आहे. मागे ऑलरेडी पसारा तुम्हाला दिसला थोडासा, पण तो तुम्हाला इग्नोर करायचा आणि तुम्हाला फक्त माझ्याकडे बघत राहायचं. ठीक आहे. मला फोडी आली आहे. बोल काय झालं? हे बंद करना पडेगा गाइस. पर्सनल है. नुसतं हे केलं ते केलं बोलते. घर तर स्वच्छ ठेवत नाही. मी रिप्लाय दिला घर स्वच्छ ठेवत नाही. मी बोलली पहिले स्वतःचं बघा मग दुसऱ्यांना बोलला. मी बोलली मी ना कामाला जाते तर मला वेळ नाहीये तर मी नोकराने बघते तर माझ्या येतात कामाला प्लीज मला. अरे म्हणजे बोलायची एक पद्धत असते. ठीक आहे. आणि हा ठीक आहे अजून कपाट नाही घेतलाय म्हणून ठेवलंय असं, तर एवढं काय आम्हाला काय नाही वाटत आहे. हा काही कचरा नाही, फक्त कपडे ठेवले. नंतर ते कपडे कपाडात जाणार फक्त आम्ही ते साईडला ठेवले. साईडला ठेवले. तेव्हा की कबट येईल म्हणून नवीन तर ते येणार आहे आपल्या त्याच्या जेव्हा ते येणार त्याच टायमाला येणार आहे ते. पण सो व्हॉट की आमचं घर आहे तर आम्ही साईडला ठेवलेलं आहे. आता आमचं आम्हाला ते काहीच नाही वाटत आहे कारण बाजूला आहे ते, आम्हाला डिस्टर्ब नाही करत आहे आणि आम्हाला त्याचं काय नाही वाटत आहे. घर स्वच्छ ठेवून मी माझं घरातली कामं करून बाहेर मम्मी भडक सगळं करते आणि बोलतात आहे करून स्वच्छ. मग तुम्ही या नोकरानी त्याची मला गरज आहे नोकरानीची. मग तुम्ही या ना नोकरानी म्हणून घरात माझे काम करायला. तसं माझ्याकडे वेळ नाहीये. मी जेवढं करते मम्मी तेवढं तुम्ही करून दाखव मग बोला. फक्त बोलायचे कामाचे करा ना म्हणजे फायदे पडेल. ये टोमना हम लोग को भी था गाइस. आणि अरे म्हणजे ऑब्विसली यार कमेंट्स पण कधी कधी असे येतात ना की भाई नेक्स्ट लेवल असतात ते एकदम क्रेझी, म्हणून मम्मीचा डोकं खराब होऊन जातं. मी तर लक्ष नाही देत कमेंट्सवरती. सो मला काय घंटा फरक नाही पडत कारण मी कमेंट्स फक्त चांगलेवालेच बघते आणि खूप लोक आहेत चांगले चांगले कमेंट्स करणारे. तर मला ते जे पॉझिटिव्ह कमेंट झाले ना तेच असतं ना. हा उचल हे ट्राय करायचं ना ती. हा आता हे मलाच काय नाही मी चनी तुझं इशू हे लाव लवकर लवकर इशू काय गायब कर नाही होणार ते गायब बी. नाही मला म्हटलं उठली गायब करायला. तुला काय वाटतं कोलॅबचे पैसे येणार आहेत, कोलॅब करायचे. प्रोडक्ट घेतली अशी. बाय. थोड्या वेळी चालू करायला थोडंसं स्वतःला नीट करून. माझी हालत बघा दाखवते तुम्हाला. काय झालं? अगं हिने पाय दिला जोरात. अरे असं पाय नाही दिला माझा गुडघा लागला. अगं पण बघ ना चाललं. अरे चादर होती मम्मीच्या पायावर. जोरात लागला. इशू उठून तर यायचं ना जरा माणसाला बघ. ह्या लोकांचं हे नाही संपत, हे चालू. माझी केस चांगली वाटतात ना जेव्हा मी खोलते तेव्हाच अशी वाटतात.
नाही तेव्हा नाही, इथून लांबून तर किती छान वाटतात केस, असं वाटतं पप्पी देऊ. पण ना किती छान वाटतात, म्हणजे तू यार ह्याच्यामध्ये नाही दिसत आहेत तशी. मेरे साफ करने को लगेगा दोस्तों. चांगली वाटतात ना केस. मला तर वाटतं माझ्या केसांमुळेच पूर्ण लुक येतो माझा, नाही तर माझं असं कायच नाही. काय वाटतं तुमच्या लोकांना, म्हणजे केस आहेत म्हणून मी चांगली वाटते काय, की बाकी पण काय आहे असं जे वाटतं हां बघावं असं. झालं तुमचा किरकिर. जोरात तिला सांगा जरा बघत चालत जा, बघत तुझ्या जा. पायावर चादर होती, मग झोपायचं नाही का आम्ही? मग मध्ये झोपायचं. सो आता मी थोडंसं फ्रेश वगैरे होते आणि मग व्लॉग चालू करते, किंवा हा व्लॉग डायरेक्ट उद्या कंटिन्यू होईल जेव्हा आम्ही हळदीसाठी निघू. ज्या व्लॉगमध्ये पप्पा पण आहेत, सर्वे आहेत.